हा बोला. मोहन सकाराम सोनापे श्रीमाळी ग्रामपंचायत तोगाव एच. पाण्याचा प्रॉब्लेम आहे आम्हाला. आठवड्याला एक बार पाणी येते आणि पिण्याची पाण्याची अडचण चालली आहे. भरपूर पाण्याची अडचण चालली आहे. बरं सगळे परेशान. मी अपंग माणूस आहे. माझ्यानं कुठलं पाणी आणणं होत नाही काही नाही. माझं फक्त नळाला पाणी यावं. आठवड्याला किती येते पाणी? आठवड्याला किती 2 ड्रम येते या छोटेसे 30 घागरी. मग ते 25-30 घागरी येते की खरेदी घेऊन पाणी प्यावं लागलं. मी तर आपण काय माझ्यानं कुठलं पाणी आणणं होत नाही काही नाही. मला फक्त घागर येत नाही. उचलून मला खांद्यावर आणता येत नाही काही नाही. फक्त नळाला पाणी आलं तर मी पाणी घेणार. मग 8 दिवसाला एक बार पाणी ओरले म्हणजे पियाचं कसं करला तुम्ही? खरेदी घेऊन ज्याच्यापाशी गाडी आहे त्याने लक्ष्मी बसून राहता. ज्याला गाडी नाही ते आम्ही खरेदी घेऊन पाणी पिवलं. ज्याच्यापाशी गाडी नाही त्याने खरेदी घेऊन पाणी पिवलं. गाडी असणारी गाडीवर किलोमीटर आहे म्हणजे तिथून आणावं लागलं पाणी. कुणाकडे गाडी आहे कुणाकडे गाडी नाही. तिथून पाणी प्यावं लागलं. 6 दिवसाचं मी ठेवलेलं पाणी प्यावं लागलं. आता तो कधी म्हातारा माणूस आहे त्याच्या घरी कोण नाही. त्याच्या घरी कस करायला त्या म्हाताऱ्याला कोण देणार म्हाताऱ्याच्या पाण्याला? नळाला पाणी यावं 2 दिवसाला काही ना आम्हाला चांगल्या पाण्याची सोय हो. बस काम संपलं. आपलं बी आलं तर चालतंय. आम्हाला पाणी फक्त वेळेवर पाणी मिळा बस. 2 रोजाला बी दिलं तर चालते पाणी. रडावं लागलेलं बसून 3-3 जागी घागरी टिकी द्यावं लागलेले. 2 किलोमीटर चालला. पाण्याची समस्या आहे तेवढं रोज म्हणजे रोज काही मिळत नाही. 2 दिवसाला चालतंय. घागर ठेवून रडावं लागलेलं. एवढा वनवास आला. एवढा असं वनवास आहे तर पुन्हा कसं होईल? सोनं देऊ नका पण आम्हाला पाणी द्या. पाणीच पाहिजे. मग पुढच्या महिन्यात लई काही नका आम्हाला पाणी द्या. माझं नाव मोहन सकाराम सोनापे श्रीमाळी तालुका भालकी जिल्हा बिदर. तोगाव पंचायतचं मेंबर आहे आम्ही. बोला. माझं नाव भारतबाई मारुती तरंगे, गाव शिरमाळी, वस्ती दिवाणजीवाडी, पंचायत तुगाव याच. आम्हाला पाण्याची समस्या. 7 दिवसाला एक बार पाणी आलं. आठवड्यात एक बार पाणी निघालंय. पिण्याचं पाणी तुगावच्या शिवारात लक्ष्मीपेशी हापसा आहे तिथून आणतो आम्ही. रोज पावसाळ्यात मिळणार 1 दिवसाआड मिळते. आता तर उन्हाळा 8 दिवसाला एक बार मिळणार. आम्हाला पाणी रोज पाहिजे. 8 दिवसाला किती येते मग पाणी? 2 ड्राम येते. 2 ड्राम निळे एक येते. मग रोज रोज पाणी पियाला कसं करलो? पियाला तुगावच्या शिवारात लक्ष्मीपेशी हापसा आहे तिथून आणायला. हा. मग तुम्हाला 1 दिवस 1.5 दिवस पाणी दिलं तर तुम्हाला सुविधा होईल. 1 दिवसाआड पाणी पाहिजे आम्हाला. 1 दिवसाआड आल्यावर भागतंय पाण्याचं. पण असं आठवड्याला म्हणल्यावर भागणार. पाणी पाहिजे आम्हाला. पाणी आणलं बिगर नसणारे गाडी 1 डब्बा रोज गावातून खरेदी पाणी खरेदी. पियाचं पाणीचं प्यायचं पाणी. पियाचं पाणी खरेदी घेऊन प्यावं लागलेलं आहे. प्यावं लागलेलं. गाडी असणारे लक्ष्मीपासून आणलेल्या आणि बिगर नसणारे खरेदी घेऊन पाणी 1 डब्बा पिवलेल्या. मग आता उन्हाळा दिवसामध्ये आता पियाच्या पाणीसाठी पाणी कम पडलं तर उन्हात जाऊन पाणी आणावं लागलं. आमच्या घरी गाडी नाही, माणूस नाही, काय नाही. आम्ही गावातून विकत पाणी 25 रुपयाला डब्बा घेऊन पिवला. कुठे मिळाले बरं वाटणार गेले आधीच. कुणाला मागून फुलाले पाणी मी घागर मला येणं गेला काय नाही. रोज पाणी मला प्यायला ताब्या घेऊन चालू. लोकांच्या घरला मागायला टीव्ही दिला गेला तर बाया शिवाय दिला. ನನ್ನ ಹೆಸರು ಸಾರಿಕಾ ಕೊಂಡಿರಾಮ್ ಕಾಟ್ನಾಳೆ, ಶ್ರೀಮಾಳೆ, ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಹಲ್ಸಿ ತುಗಾವ್. ಇದು ರೀ ನಮಗೂ ಸಮಸ್ಯೆ ನೀರಿನ ಸಮಸ್ಯೆ ಆಗ್ಲತ್ತವ. 8 ದಿನಕ್ಕೆ 1 ಬಾರ್ ಹೊಂಟವ ನೀರ್ ಸಿಗಲ್ಲ ಹೊಂಟವ. ಊರಿ ಇದು ಹೊಲಕ್ಕೆ ಹೋಗಿ ನೀರ್ ತರಬೇಕಾಗ್ಲತ್ತವ. ನೀರ್ ಕುಡಿಯೋ ನೀರ್ ಸಿಗಲ್ಲ ಹೊಂಟವ. 8 ದಿನಕ್ಕೆ 1 ಬಾರ್ ಹೊಂಟವ ನೀರ್. ನೀವು ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಮೇಲಾಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಹೇಳಿರಿ? ನಿಮ್ಮ ಅಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಹೇಳಿಲ್ರಿ? ಎಲ್ಲರಿಗೆ ಹೇಳಿರಿ? ಹೇಳಿಲ್ಲ? ಪಿಡಿಒ ಅವರಿಗ ನಿಮ್ ಮೆಂಬರ್ಗಳಿಗ ನೀರ್ ಹೊಂಟಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ ಹೇಳಿದಿವ್ರಿ. ಏನಂದ್ರು? ಏನ್ ಟ್ಯಾಂಕರ್ ಅದನ್ನ ಕೊಡ್ತಾ ಅಂತಂದ್ರ ಏನಂದ್ರು?
ಏನಂದಿರ ಅಷ್ಟ ಇಲ್ಲಿಂದ ಬೋರಿನ ನೀರು ಇದು ಬೈದ ಹಾಕ್ಯಾರ ಬೈದ ಹಾಕಿ 8 ದಿನಕ್ಕೆ ಒಂದ್ ಬರ ಬಿಡ್ಲತ್ತಾರ. ಸ್ಥಳೀಯ ಅಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಫೋನ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಫೋನ್ ರಿಸೀವ್ ಮಾಡತಾರ. ಇಲ್ಲಿ ಲೋಕಲ್ ಸಾಬ್ರಿಗೆ ಯಾರಿಗಾರ ನೀರ್ ಬರ್ಲಾಗ ಅಂತ ಹೇಳಿ ಯಾರಿಗಾರ ಫೋನ್ ಮಾಡಿರಿ ನೀವು ಯಾರಿಗಾರ? ಮಾಡಿದೀವಿ ಕೊಡ್ತಾ ಇಲ್ಲತ್ತಾರ ನೀರು ಇಷ್ಟೇ. ನೀರ್ ಬರಲು 2 ದಿನಕ್ಕೆ ಒಂದ್ಸಲ ನೀರ್ ಎಷ್ಟು ಲೀಟರ್ ಬರ್ತಾವ್ರಿ? 1 ಬ್ಯಾಲರ್ ನೀರ್ ಬರ್ತಾವ? ಒಂದಾಗ ಎಷ್ಟು ಬರ್ತಾವ? 1 ಬ್ಯಾಲರ್ 2 ಬ್ಯಾಲರ್ ಬರ್ತಾವ? ಒಂದೇ ಬ್ಯಾಲರ್. 1 ಬ್ಯಾಲರ್ 1 ವಾರ ತನ ಹಂಗೆ ಇರಬೇಕು. ಆಮೇಲೆ ಮತ್ತೆ 1 ವಾರ ಆದ ತಕ್ಷಣ ಮತ್ತೆ ನೀರ್ ಬಿಡ್ತಾರ, ಅವ ಮತ್ತೆ 1 ಬ್ಯಾಲರ್ ನೀರ್ ಬರ್ತಾವ. ಈ ದಿನನಿತ್ಯ ನೀರ್ ಬೇಕಾದ್ರೆ ಹೆಂಗ್ ಮಾಡತ್ತೀರಿ? ಈಗ ಆ ನೀರು ಈಗ ಮತ್ತೆ ಬೇರೆದು ಕೊಡ ತಗೊಂಡು ಹೊರಗಿನ ತಂದು ಬಳಕೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರ? ಸರಿ ಹೇಳ್ರಿ. ಕುಡಿಯೋ ನೀರ್ ಸಿಗಲ್ಲ ಹೊಂಟಾವ್ರಿ. ಖರೀದಿ ತಗೋಬೇಕಾಗ್ಲತ್ತದು. ಒಂದ್ ಡಬ್ಬ ತಗೋಬೇಕಂದ್ರ 30 ರೂಪಾಯಿ ಹತ್ಲತ್ತಾವ. ಅದು ದಿನನಿತ್ಯನೇ ಕುಡಿಯೋ ನೀರು ಖರೀದಿ ತಂದು ಕುಡಿಬೇಕಾಗ್ತಾ ಇದೆ. ರೋಜ್ ಖರೀದಿ ತಂದೆ ಕುಡಿಬೇಕು ನೀರು. ಸರ್ಕಾರ ವತಿಯಿಂದ ಏನ್ ಯಾವುದೇ ತರ ಸವಲತ್ತು ಏನ ಇಲ್ಲ? ಇಲ್ಲ. ಮಾಡ್ತೇವ್ ಅಲ್ಲತ್ತಾರ ಇಷ್ಟೇ. रिकामा टाकले नाही करा पालते घागरी असं नाही गप का म्हणते हो लाडका आहे ना आता साहेबाचं लाडका आमच्या बरोबर आहे. काही म्हणाय ना की पाणी दे ना. पाणी ना तिच्या